हाय हॅलो नमस्कार। आज मी ज्वारीच्या पिठापासूनची एक रेसिपी बनवते आहे। त्यासाठी ही एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। त्याच वाटीने हा बारीक रवा एक वाटी घेतला आहे। अर्धी वाटी तांदूळ पीठ, थोडासा मसाला टाकते, गरम मसाला थोडा, हळद पावडर थोडीशी अर्धा चमचा, अर्धा चमचा मीठ टाकतो। हे सगळं मिक्स करून घेते। आता त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेते, पाऊण वाटी दही, आणखीन थोडं पाणी अर्धा वाटी घालते। हे आता सगळं मिक्स केलं आहे। आता हे 15-20 मिनिटासाठी बाजूला ठेवते मुरण्यासाठी आणि पुढची कृती करते। इथे मी खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, मीठ अर्धा चमचा, डाळ्या, लिंबू, मिरच्या 3 आणि लसूण घेतली आहे। याच्यात चटणी वाटून घेते। इथे मी गाजर, भोपळी मिरची, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि इथे कोथिंबीर घेतली आहे, ती आता यामध्ये घालून घेते। एकदम चिमूटभर सोडा टाकते। इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल घालून घेतलं आहे। बॅटर घालून घेते आहे। झाकण ठेवते, ते पलटून घेते। छान कलर आलाय। एक वाटी रवा आणि एक वाटी ज्वारीचं पीठ यापासूनची ही रेसिपी आहे। नाश्त्यासाठी खूपच उत्तम आहे, नक्की करून बघा। चवीला पण खूप टेस्टी चविष्ट आहे। माझी रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। अजून एक घालून दाखवते बनवून, आणि बाकीचे असेच सगळे करून घेते। गरमागरम नाश्ता तयार आहे। कसा झाला नक्की कमेंट करून सांगा प्लीज।